5 जानेवारी 2025 नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे घडलेल्या धक्कादायक घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. श्रीकृष्ण उर्फ सावता विठ्ठल गायकवाड वय 20 या युवकानं आपल्या वडिलांचा विठ्ठल तुकाराम गायकवाड वय 58 यांचा खून केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी नांदगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी संशयित आरोपीने पोलिसांना कबुली दिली आहे. याच पार्श्वभूमीवर भीती आणि रागातून ही घटना घडल्याचं आरोपीचं म्हणणं आहे. यापूर्वी शेतात वडिलांकडून जीवाला धोका निर्माण झाल्याचा आरोपही आरोपीनं केलाय. या प्रकरणी नांदगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक 08/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 103 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे जातेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून कौटुंबिक वादातून टोकाचा निर्णय घेतला गेल्यानं नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होतीये. या घटनेबाबत मयताचे चुलत भाऊ जगन्नाथ नामदेव गायकवाड वय 55 यांनी तक्रार दाखल केली आहे. यानुसार 4 जानेवारी 2026 रोजी रात्री साधारण 11:30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. संशयित आरोपीनं वडील झोपेत असताना लोखंडी पाईपनं त्यांना मारहाण केल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. संशयित आरोपीने पोलिसांकडे दिलेल्या कबुलीनुसार मृत विठ्ठल गायकवाड यांना दारूचं व्यसन होतं आणि घरात वारंवार वाद आणि त्रास होत असे. तसेच मयत विठ्ठल यांनी घरामध्ये विजेचे करंट सोडून जीविताला धोका निर्माण केला होता असं संशयित आरोपीने पोलिसांसमोर कबुली दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक.